तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला 23 जुलै रोजी राज्यात संमिश्र प्रतिसाद दिसून आला। या बंदच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरातील चित्रा मॉल चौकात आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला। यावेळी सौम्य बळाचा वापर करण्यात आला असून काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले। घटनास्थळी पोलीस महानिरीक्षक महेश पाटील उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवत होते। आंदोलनातील काही सहभागींकडून पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला आहे। मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले। या परस्पर विरोधी दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही। दरम्यान या घटनेनंतर शहरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक पूर्ववत सुरू केली असून परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे। MCN न्यूज मराठीकरिता मोहम्मद जुनेद, अकोला। जो दिल्ली में लाठीचार्ज हुआ बच्चों वाला वो 100% लाठीचार्ज हुआ, वो ऐसा सरकार ने करना नहीं चाहिए था लाठीचार्ज। उसकी वजह से हमने वंचित बहुजन आघाड़ी ने पूरा मोर्चा निकाला हुआ है। 16-16 साल के लड़की को मारा है, कपड़े फाड़े उनके, ये हम जाहिर निषेध करते हैं इसका। प्रमुख मागणी आहे, प्रमुख प्रधान यांनी राजीनामा द्यावा, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आमची प्रमुख मागणी आहे।